रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीचं ज्ञान अनिवार्य, नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई. महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालवायची असेल तर प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी चालकांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. 1989च्या कायद्यात आणि नियमांमध्ये करण्यात आलेल्या बदलांनंतर या नियमाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे केली जात असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. पूर्वीच्या कायद्यातील तरतुदींची बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी चालकांना माहिती नसल्यानं त्याचं योग्य पालन होत नव्हतं. प्रवाशांशी संवाद साधताना प्रामुख्याने हिंदीचा वापर केला जात असल्याच्या तक्रारीही परिवहन विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत परिवहन मंत्री म्हणून सरनाईक यांनी या विषयाकडे लक्ष दिलं. चालकांना व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी सुरुवातीला 3 महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ही मुदत वाढवून सुमारे 105 दिवस करण्यात आली. या कालावधीत तब्बल 1,35,000 रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून सुमारे 1,600 शिक्षकांची नियुक्ती करून चालकांना प्रशिक्षण देण्यात आलं. प्रशिक्षणानंतर सुमारे 1,10,000 चालकांना प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली आहे. मात्र मराठी शिकण्याची इच्छा न दाखवणाऱ्या किंवा प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्यास जाणीवपूर्वक नकार देणाऱ्या चालकांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. व्यावहारिक मराठीचं ज्ञान नसल्यास सुरुवातीला 3 महिन्यांसाठी लायसन्स निलंबित केलं जाणार आहे. त्यानंतरही नियमांचं उल्लंघन झाल्यास संबंधित चालकाचं लायसन्स आणि परमिट कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाईल असा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिलाय. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर मराठी भाषेला मान सन्मान देणं आणि तिचं ज्ञान असणं आवश्यक आहे, असा स्पष्ट संदेश प्रताप सरनाईक यांनी दिलाय. 89चा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये किंवा त्या नियमामध्ये थोडासा बदल केला आहे. पूर्वीचा कायदा हा समस्त रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना माहिती नव्हता आणि त्यामुळे त्याचं पालन केलं जात नव्हतं. सर्रासपणे हिंदीमध्ये संवाद साधला जात होता आणि त्या कायद्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की तुम्हाला व्यवहारिक ज्ञान म्हणजे पॅसेंजरबरोबर बोलत असताना, प्रवाशांबरोबर संवाद साधत असताना मराठीचं ज्ञान आवश्यक आहे. ते तुम्हाला जर आलं नाही तर कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. परंतु ते योग्य प्रकारे आमच्या लोकांनी सुद्धा सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत किंवा रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांपर्यंत पोहोचवत होतं, म्हणून ही कारवाई होत नव्हती. परिवहन मंत्री म्हणून माझ्याकडे काही तक्रारी आल्यानंतर मी त्यावर लक्ष घातलं आणि लक्ष घातल्यानंतर असं निदर्शनास आलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्षा आणि टॅक्सी चालक आहेत, सर्वजण हे प्रवाशांशी हिंदीमध्ये संवाद साधत असतात आणि त्यामुळे मराठी भाषा आणि मराठी भाषेचं महत्त्व हे ह्यांना कळावं यासाठी कायद्यामध्ये काही बदल केला आहे. पूर्वीच्या कायद्यामध्ये दंडाची तरतूद होती. आजच्या या कायद्यामध्ये जर तुम्हाला मराठी व्यवहारिक बोलता नाही आलं तर 3 महिन्यापर्यंत आम्ही फक्त लायसन्स तुमचं रद्द करू. परंतु परत एकदा जर तुमचा दोष आढळला तर तुमचं लायसन्स जे आहे पूर्णतः रद्द केलं जाईल आणि त्याचबरोबर तुम्ही परमिटसाठी जेव्हा आमच्याकडे याल तेव्हा परमिट सुद्धा रद्द करण्याचे अधिकार हे आरटीओच्या अधिकाऱ्यांना आहे. यापूर्वी जे व्हायचं ते व्हायचं, पण प्रताप सरनाईक ह्या खात्याचा मंत्री झाल्यानंतर आणि त्यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर तुम्ही जर कानाडोळा करत असाल शासनाला किंवा कायद्याला, बिलकुल आम्ही जुळणारच नाही असं जर तुमची भूमिका असेल तर ते चालणार नाही. आम्ही मुदत दिली होती, तुमच्या काही राजकीय पक्षाचे नेते आले होते, त्यांनी आम्हाला 3 महिन्याची मुदत मागितली. मी जवळजवळ 105 दिवसांची मुदत दिली आणि त्या मुदतीमध्ये जवळजवळ 1,35,000 रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हरनी मराठीचे धडे घेतले. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या माध्यमातून 1600 शिक्षक तैनात केले गेले होते. आता आम्ही त्यांना जवळजवळ 1,35,000पैकी 1,10,000 लोकांना प्रमाणपत्र सुद्धा कोकण साहित्य परिषदेच्या माध्यमातून देतो. त्यामुळे त्यांना शिकायची जी इच्छा होती त्यांनी पूर्ण केलेली आहे. परंतु जे मुजोरी करतील की महाराष्ट्रात आम्ही खाऊ पिऊ, आम्ही व्यवसाय करू, पैसे कमावू आणि तरी सुद्धा आम्ही मराठी बोलणार नाही, तर त्या लोकांना मात्र शिक्षा ही दिलीच गेली पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही 17 तारखेला जो समारोपाचा कार्यक्रम आहे त्यानंतर एक चांगली मोहीम आरटीओच्या माध्यमातून आम्ही स्वीकारू घेऊ आणि आमच्या माध्यमातून त्यांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान नसेल त्याच्यावर नियमानुसार कारवाई करू. एक गोष्ट मात्र नक्की, नियमानुसार कारवाई करू. जर तुम्हाला त्या कारवाई बद्दल काही अजूनही आक्षेप असेल तर माझ्यापर्यंत आला. परंतु महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर मराठीचं ज्ञान आवश्यक आहे. परत एकदा सांगतो, महाराष्ट्रामध्ये मराठीला मान द्या, सन्मान द्या, तरच तुम्ही व्यवसाय योग्य प्रकारे करू शकता. हे कायद्याच्या दृष्टीनं दाखवले.